आणि मला माहिती आहे, मला माहिती आहे की तुमची ही जी काय लगबग वगैरे ही काय सगळी गडबड सुरू आहे, अगदी घड्याळ 6:30 झाले की तुम्ही अगदी हक्काने टीव्ही समोर येऊन बसता. इतकं आवडतं मी तुम्हाला. काय म्हणताय? अच्छा, माझ्यापेक्षा इथे येणाऱ्या सख्या तुम्हाला जास्त आवडतात का? बरं ठीक आहे, हरकत नाही. त्यांना खेळताना गप्पा मारताना बघून तुम्हाला आनंद होतो. अरे मग त्याचसाठी तर आलोय ना मी, घेऊन तुमच्या हक्काचा आणि लाडाचा प्रेमाचा कार्यक्रम. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. प्रिय बाबा, आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले, पण तुमची आठवण रोज येते. तुमची नात आज 3 वर्षाची झाली आहे. माझ्यासारखेच तिच्यावर पण संस्कार व्हावेत ही माझी एकमेव इच्छा आहे. आय लव्ह यू बाबा, आय मिस यू. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप छान, अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 5 ताई आता बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ताई कसं वाटते? छान वाटते. खूप छान वाटते. नाव सांग बरं तुझं. राजलक्ष्मी पांचार. राजलक्ष्मी ताई. माहेर कुठलं? माझं कोल्हापूर. मस्त. आणि मग सासर? सासर चिपळूण. चिपळूणची. हो. तर आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच आहे कप. खेळाचं नाव सांग बरं आधी. ए गप माझा हाय कप. ताई खेळाचं नाव सांग बरं. ए गप माझाच आहे हा कप. ओके ठीक आहे. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. तर खेळ असा आहे की ज्या जोडीचा मी नंबर समजा मी उच्चारला, समजा मी 2 नंबर म्हणालो, तर 2 नंबरची जी जोडी आहे त्या दोन्ही ताईंनी समोर येऊन उभं राहायचे आणि संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचायचे, नृत्य करायचे जागेवरतीच. ओके. आणि जसं संगीत थांबेल तसे जाऊन ते सगळेच्या सगळे कप उचलायचे आणि आपल्या जागी येऊन उभं राहायचे. ओके. जी ताई सगळेच्या सगळे कप उचलेल आणि तिच्या जागी येऊन उभी राहील ती असणार आहे त्या जोडीची विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळले तुम्हाला? नक्की. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी जोडी क्रमांक 4. रेडी? 1 2 3. हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. हा. चालेल, संपला खेळ. कुठे लक्ष होतं ताई मला सांग? डान्स करत होती. डान्स करता करता विसरली आपल्या खेळायचं आहे ते. म्युझिक थांबलं, ती ताई तिथे जागेवरती गेली, तरी पण तुझं आपलं चालूच आहे. ताई त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. जोडी क्रमांक 2. हे बापरे. रेडी. आणि म्युझिक प्लीज. काय सांगते बरं? शपथ. हो काही काय झालं? काय आता मी पण कुठे टायमिंग चुकलं तुझं? माहिती नाही आता कुठं चुकलं. तिने कप नेला पण त्याच्यामुळे ती विजेती झालेली आहे. काय नाही. हा तिला बोल. त्या ताईला बोल बघू. ए गप माझाच कप. ए गप माझाच कप. काय बोलली बोल. चालेल ना, नेक्स्ट टाइम माझा टाइम येईल. ये बात आहे. ताली दे इधर. पण आता तू हरलेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. ओके. पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 5. ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 40 वर्ष झाले. 40 वर्ष. कसा चाललाय 40 वर्षाचा संसार? एकदम हिट. एकदम हिट. भाऊजी कसे? एकदम फिट आहे. एकदम फिट आहे. कसा स्वभाव आहे पण भाऊजींचा? गरीब आहे. गरीब आहे. हा, मी डेंजर आहे थोडी, पोलीस वाली. अच्छा, तू पोलीस मध्ये? आता रिटायर झाला. अच्छा, रिटायर झाली. टेन्शन आलं होतं, पण तरी पण बाबा पोलीस म्हटल्यानंतर भीतीच वाटते आम्हाला. म्युझिक प्लीज.
मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा देगा। व्हेरी गुड, हा व्हेरी गुड. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा इथे पण लक्ष द्या. हा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. इथे ये. तू नुसतं उड्या मारत राहिलीस. कप तर ती ताई घेऊन गेली. ओके सर. नुसते कशी उडी मारली तू दाखव बरं. हीच उडी मारलीस आणि विसरलीस कप उचलायला. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते ताई. ओके, पुढची जोडी आहे क्रमांक 1. ओके, व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. सब कहते हैं मेरी महबूबा, Yeah. तेरी आंखों में Hey. मेरा दिल डूबा, Hey. तेरी आंखों में मेरा दिल डूबा. व्हेरी गुड. ऐका दाजीबा, म्युझिक थांबलंय का? तेवढी घाई आहे कप उचलायची. हा, ओके, रेडी. हा, व्हेरी गुड. हळू 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 पडशील तिथं मागे. लेट झाला थोडासा. थोडासा लेट झाला. त्याच्यामुळे एक काय शिकायला मिळालं आपल्याला? आता काय करायची नसते. अति घाई संकटात नाही. ओके, त्याच्यामुळे आता तू असे हळूहळू पण तिथे जाई. हा, तिथे साईडला उभं राही. ओके, तू बाद झालेली आहेस. तू तिथे बसू शकते ताई. ची जोडी आहे, त्या जोडीचा क्रमांक आहे जोडी क्रमांक 3. ताई आणि तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. आणि या खेळामधून 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण पुढचा खेळ खेळणार आहोतच. तो खेळ काय आहे, त्या खेळाचं नाव काय आहे, तो कसा खेळायचा, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत सुंदर भागाकडे, ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं. आपण आधी लिहायचो माहिती ना, खूप पूर्वी आधी पत्र लिहायचो. ओके, तर तेव्हा कसं वाटायचं पत्र लिहिताना? तेव्हा पत्र लिहिताना एक आपुलकी, प्रेम म्हणत असायची. मनात असायचं. आता फोन आले तर सगळे फोन मध्ये सगळे असतात. डायरेक्ट फक्त एक Direct मेसेज असतं. केला जातो. त्या मेसेज मध्ये फक्त पत्र लवकर पोहोचायचे नाही. अच्छा, दुसऱ्या पत्राचा रिप्लाय कधी येतो त्याची वाट बघत असायचो. पण त्यात पण एक गंमत होती ना. गंमत असायची. आता एका सेकंदात मेसेज पाठवला जातो, एका सेकंदात रिप्लाय येतो. पण ते फक्त शब्द असतात, त्यात भावना असतात, भावना नसतात. हे की नाही? त्या भावना आणि त्या सगळ्या त्या फिलिंग्स ज्या आपण म्हणतो त्या पत्रांमधूनच व्यक्त व्हायच्या. हो. ओके रे. आणि म्हणूनच आपण ती पत्राची परंपरा पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. या पत्रांमध्ये आपण मी प्रत्येक ताईला मी एक पत्र आणि पेन देतो. आणि त्या पत्रामध्ये ह्या ताई आपल्या सगळ्या भावना उतरवतात त्या व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवर खूप प्रेम करता, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 8 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 9 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता वाचली जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. पाचीताईंची पत्र लिहून झालेली आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की पत्र त्यांनी कोणासाठी लिहिले आणि का लिहावं असं वाटले. तर सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. ताई, कोणाला पत्र लिहिले आहे आईसाठी. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण आई म्हणजे माझ्या जवळच एकदम तोच प्राणवायू समजला जातो. अच्छा, म्हणून तिला पत्र लिहावं असं वाटलं. वा. आणि आता आपण या ताईंना विचारूया. ताई, कोणाला पत्र लिहिले? बाबांसाठी.
प्रिय बाबा, आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले, पण तुमची आठवण रोज येते. तुम्ही सांगितलेल्या, शिकवलेल्या गोष्टी, अनुभव आजही माझ्या लक्षात आहेत. तुम्ही मला सोडून जाल अशी मी केव्हाही कल्पना केली नाही, कारण लहानपणापासून तुमचा बोट धरून चालायची सवय झाली होती. तुम्ही एकमेव माझा आधार होते. रोज सकाळी उठले की मला तुमचा भास होतो. मला खूप गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, पण आता मी कोणाशी बोलू हे समजत नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ दिली. लहानपणापासून वाढवताना कशाचीही कमी पडू दिली नाही. माझी चूक झाली तर तुम्ही मला प्रत्येक गोष्ट समजून सांगायचे. स्वतःपेक्षा जास्त तुमच्या कुटुंबासाठी धडपड करत होते. स्वतःसाठी कधी नवीन वस्तू विकत घेतली नाही. बाबा, प्लीज तुम्ही परत या. तुमच्याशिवाय मन लागत नाही. तुम्ही नाही तर आईला करमत नाही, कारण तिच्याशी भांडायला कोणी नाही. तुमची नात आज 3 वर्षाची झाली आहे. हर्षिका, माझ्यासारखे तिच्यावर पण संस्कार व्हावेत ही माझी एकमेव इच्छा आहे. म्हणून तुमच्या आशीर्वादाचा हात तुमच्या चिमुकलीच्या डोक्यावर सदैव राहू द्या. मला माहीत आहे की तुम्ही कुठे गेले नाहीत. आजही तुम्ही आमच्यात आहात आणि कायम राहणार. आय लव्ह यू बाबा. आय मिस यू. ताई, खरंच खूप सुंदर पत्र लिहिले असते तुझ्या बाबांसाठी, पण आज या मनातल्या भावना व्यक्त करून कसं वाटलं आज हे पत्र लिहिलं? खूप बरं वाटलं की त्यांच्यासाठी 2 शब्द बोलायला भेटले. नक्कीच, आणि त्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचतील ताई. हो, नक्की पोचू द्या. नक्की नक्की त्या पोचतील. आणि आता आपण ह्या ताईंना विचारूया. ताई, ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव श्वेता पवार. श्वेता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? पत्र पप्पांसाठी. आणि बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण की आज माझे पप्पा या जगात नाही आहे. 13 वर्ष झाले. मला खूप त्यांची आठवण येते आणि खूप काय त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे, म्हणून त्यांना आज पत्र म्हणून लिहावंसं. त्यांना आज पत्र लिहिलं. आपण त्या ताईंशी बोलूया. ताई, कोणाला पत्र लिहिलंय? आईसाठी. आईलाच का लिहावंसं वाटलं? कारण आईच सगळं काही आहे माझ्यासाठी, म्हणून तिला पत्र लिहिलं. म्हणून तिच्यासाठी पत्र लिहिलं. आपण या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. आशा जाधव. आशा ताई, कोणाला पत्र लिहिलंय? आईला. आईलाच का लिहावंसं वाटलं पत्र? अरे, आईने माझ्यासाठी खूप काय केलंय. आज ज्या सगळ्या भावना ज्या कधी बोलल्या नाहीस त्या आज तू या पत्रातून आईपर्यंत व्यक्त केल्यास. हो. पत्र मनातलं या भागामध्ये खरंच खूप भावूक व्हायला होतं, कारण बऱ्याचशा न बोललेल्या गोष्टी किंवा न व्यक्त केलेल्या गोष्टी या पत्रामध्ये उतरवल्या जातात आणि त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या जातात. ती व्यक्ती या सगळ्या ताईंच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की पत्र लिहिण्याची ही जी परंपरा आहे ती परंपरा आपण सगळ्यांनी चालू ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे मला खरं अगदी मनापासून वाटतं की पुन्हा एकदा एक पत्र त्या व्यक्तीसाठी नक्की लिहा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. एक पत्र लिहून तर बघा. आपल्या या पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पुढच्या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा, खेळाचं नाव काय? एक्स्ट्रा धमाल. धमाल एक्स्ट्रा. धमाल. धमाल एक्स्ट्रा. धमाल. बरं, आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लॅस्टिकची बाटली आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉ आहेत. ओके, हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने स्ट्रॉ उचलायचे आणि बाटलीत टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे स्ट्रॉ बाटलीत टाकेल ती असणारे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे, ओके. आता कसं टाकशील तुम्हाला दाखव बघू. एक हात मागे हा, आणि टाक, हा बाटलीत टाक. शाबास, बरोबर, व्हेरी गुड. हा, कमीत कमी वेळेमध्ये, हा कमीत कमी वेळेमध्ये पटापट टाकायचे. अरे, हात दोन्ही हात वरती कर, हात दोन्ही, आणि बोल मी जिंकले. बोल मी जिंकले. तुम्हाला वाटते तसा हा खेळ नाहीये. हा इतका सोपा खेळ नाहीये. ओके, आता हे जे स्ट्रॉ आहे तुमच्या समोर, हा, ते कसे टाकायचे ते तुम्हाला मी सांगतो. 1 2 म्हणल्यानंतर हात मागे, स्ट्रॉ उचलायचे, असा पकडायचे. हे बघा, असा. हे असं धरायचंय बघ, हे असं.
आणि असं बाटलीत टाकायचं. तर कळलं तुम्हाला. अशा पद्धतीने जी ताई सगळेच्या सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. हे नाही तसं नाही ना ताई, काढा ते, हात लावायचं नाहीये. हात वरती करायचे सगळे झाले की. हा, ओके. हा, समोर बघा. हा हा, अरे तो तू त्यांचं घेतलायस, तू त्यांचं आहे. हा, तू हा 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 घ्या. हा, व्हेरी गुड. हा, आणि निर्णय लागलेला आहे. पाचीताईंनी खूप छान प्रयत्न केला, पण शेवटी खेळात हार जीत असते. त्याच्यामुळे 2 ताई ज्यांनी कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकलेले आहे. तर आधी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, ती ताई आहे श्वेताताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे राजलक्ष्मी ताई. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे राजलक्ष्मी ताई आणि श्वेताताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. आणि श्वेताताई आणि राजलक्ष्मी ताई आले आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटतंय? भारी. भारी वाटते. हा, आणि श्वेताताई कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटते. आता हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे 1 टप्पा नाबाद. खेळाचं नाव काय? 1 टप्पा नाबाद. नाबाद, 1 टप्पा नाबाद. हा खेळ असा आहे की तुमच्याकडे प्लास्टिकचं बाउल आहे, त्याच्यामध्ये चेंडू आहेत वेगवेगळ्या रंगाचे. 10 चेंडू आहेत प्रत्येकी, आणि समोर ट्रे आहे. अंड्याचं ट्रे आहे. काय करायचंय, तुम्ही एका वेळी 1 चेंडू घ्यायचा आहे आणि टप्पा पाडून त्या अंड्याच्या ट्रेमध्ये बॉल बरोबर टाकायचे. ओके, ज्या ताईंचे जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रेमध्ये अडकेल किंवा थांबेल ती असेल विजेती ताई. ओके, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलं? तेव्हा बघूया कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चेंडू कोण ताई अडकवते त्याच्यामध्ये. ओके, आणि आता पहिली ताई कोण असणार आहे, कोण सुरुवात करणार आहे? जी ताई बरोबर चेंडू ओळखून दाखवेल ती ताई पहिली. हा, मला सांगा कुठल्या हातामध्ये चेंडू आहे? ताई तुला काय वाटतं? हा, आणि चुकलेला आहे. चेंडू माझ्या ह्या हातात आहे. बरोबर सांगितलंस ना? हा, म्हणजे तू पहिल्यांदा खेळू शकतेस. ओके, पहिला नंबर तुझा. ये बरं. हा, जागा घे. ओके, आणि हा, हिरव्या रंगाचे चेंडू तुझे आहेत. ओके, हा, रेडी? 1 2 3. हा, नीट टाकायचे का? हा, असं नाही, नीट टाकायचं. टप्पा. हा, 1 अडकलेला आहे. 2. मस्त. आणि आता शेवटचा चेंडू राहिलेला आहे, आणि 2 चेंडू अडकलेले आहे. व्हेरी गुड. आणि आता आपण बघूया ही ताई किती चेंडू अडकवते. ताई तू ये बरं. आणि आता बघूया राजलक्ष्मी ताई तुम्ही किती चेंडू अडकवताय त्याच्यामध्ये. 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, 1 2 3. मस्तच. अरे व्हेरी गुड, क्या बात है. अरे शाबाश. हो. आणि आता फक्त 1 चेंडू राहिलेला आहे. ओके, व्हेरी गुड.
मस्तच. हा आणि ह्या ताईने सुद्धा 2 चेंडू अडकवलेले आहेत. त्याच्यामुळे दोघींमध्ये समसमान गुणसंख्या झाले असल्यामुळे पुन्हा चेंडू त्यांना देण्यात येतील आणि मग आता त्याच्यातून निर्णय लागेल. ओके, आणि आता बघूया या राऊंड मध्ये कोणताही विजेती होते. रेडी, 1 2 3 लवकर. ओके, एकही चेंडू टाकलेला नाहीये. 1 2 3. हा लवकर. 1 2 3. म्हटलं आता पुन्हा टाय होतोय की काय. आणि या खेळामध्ये अर्थातच विजेती झालेली आहे श्वेताताई, उपविजेती ठरलेली आहे राजलक्ष्मीताई. आणि उपविजेती ठरलेली आहे राजलक्ष्मीताई. ताई कसं वाटते? खेळून छान वाटते. हा, पण काय झालं, चेंडू का नाही अडकवले शक्य तू? हा, काय होत होतं? जे जर नशीब असतं ते जिंकणार. नशीब आपल्या हातात असतं. हरकत नाही ताई, तुझं पुन्हा खूप खूप अभिनंदन. आमच्या 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. हा, आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललो. हा ओके. आणि आता तर आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे श्वेताताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सख्यांचा. कसं वाटते, हुकमाची राणी झालीस तू? खूप मस्त वाटते. खूप मस्त वाटते. हा, हो, आणि कोणाला आधी फोन करून सांगणार आहे पहिल्यांदा? पोरीला माझ्या. बरं, तू ताई आता हुकमाची राणी झालेली आहेस, तर असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटते की तो सगळ्यांनी ऐकला पाहिजे? सगळ्यांनी छान आनंदात मिळून मिसळून राहावा. क्या बात आहे, व्हेरी गुड ताई, खूप छान. आणि हा तुझा हुकूम आता सगळेजण पाळणार आहेत. ओके, एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजचा भाग बघितल्यानंतर किंवा 16 सख्यांचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर मी सगळ्या पुरुषांना मी सांगणार आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, आईला असा त्यांचा हक्काचा वेळ द्या, आवर्जून द्या. त्यांना सुद्धा त्यांचं मन मोकळं करू द्या, बागडू द्या आणि छान मस्तपैकी आनंदी राहू द्या. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.